आज आपण गिलक्याचे भरीत बनवू। त्यासाठी मी 1 किलो गिलकी घेतलेले आहे। लसणाची पात, कांद्याची पात, 50 ग्रॅम शेंगदाणे, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, तडक्यासाठी मोहरी, 4-5 हिरव्या मिरच्या। आता आपण हे गिलके वाफवून घेऊ। गिलक्याचे पुढचे आणि मागचे देठ कापून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये वाफवून घ्यायचे। आता हे सर्व गिलके 5 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। गिलके छान वाफवून घेतलेले आहे। आता त्यांना काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ। या गिलक्यामध्ये असं एक्स्ट्रा पाणी निघतं, पाणी काढून टाकू। आता खलच्या साह्याने मी हे गिलके चांगले ठेचून घेते। कांद्याची पात अशी बारीक चिरून घेऊ। ही सर्व पात मी आता चिरून घेते। त्याचप्रमाणे मी लसणाची पात सुद्धा चिरून घेते। कोथिंबीर सुद्धा चिरून घेते। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। हिरवी मिरची भाजून घेऊ। चिरलेली कांद्याची पात सुद्धा भाजून घेऊ। आणि लसणाची पात सुद्धा भाजून घेऊ। आता हे शेंगदाणे खलमध्ये टाकून ठेचून घेऊ। शेंगदाणे जाडसर बारीक झालेले आहे। आता आपण त्यात हिरवी मिरची सुद्धा ठेचून घेऊ। अगोदर ठेचून घेतलेल्या गिलक्यामध्ये भाजलेली लसणाची पात, भाजलेली कांद्याची पात, शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा कूट आणि बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर। आता हे सर्व एकत्रित करून घेऊ। आता एका कढईमध्ये तेल घालू। तडक्यासाठी मोहरी टाकू। अगोदर गिलक्याचं केलेलं मिश्रण घालू। आता आपण चवीनुसार मीठ घालू। आता याला चांगलं परतून घेऊ। झाकण ठेवायचं नसतं, कारण त्याचं हिरवं पण निघून जातं। गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे। गिलक्याचं भरीत, ज्वारीची भाकरी आणि कांदा खाऊ आता।